6 जून. भगवंत आणि मी वेगळे नाही. समुद्राचा फेस खरा आहे असं वाटलं तरी त्याच्या खाली पाणीच आहे. असत्य हे नेहमी सत्याला धरून राहतं. जे नाही ते तोंडानं सांगणं ही माये आहे. तिला आपण खरं मानतो. मायेला असत्य मानलं की ती ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे लागतो. पण माया ही मृगजळापणे आहे असं समजते तेव्हा आपण सुस्त होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता आणि नंतर कोहम म्हणू लागला, म्हणजे शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे वेगळे नाहीत. त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाही. सत्य म्हणजे अखंड टिकणारे, ते म्हणजे परमात्मरूप सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजे उपाधी. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असं अंगी मुरणं ही शेवटची पायरी. जे जे घडतं त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असं वाटणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कार्य होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म आहे. आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म आहे. अमुकच फल मला मिळावं ही वृत्ती सोडणे याचं नाव निरासक्ती आहे. विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झालं असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होतं ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण देतं ते ज्ञान. कर्ममार्ग, उपासना मार्ग, नवविधा भक्ती ही सर्वांनी गाठण्याचं ध्येय एक आहे. लग्नात ज्याप्रमाणे अमुक एक खर्च मी जास्त करीन, दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो, पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणं. त्याप्रमाणे भगवंताची भेट होणं हे मुख्य आहे. आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ नये. भगवंताच्या स्वरूप दर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो. नामस्मरणाने हे काम लवकर होतं. आणि म्हणून सर्व साधनांचे सार भगवंताचं नाम आहे, जे आपण श्रद्धापूर्वक घ्यावं. भगवंताच्या एकरूप व्हावं. आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावना आपल्याला उद्धरून नेते, याची खात्री बाळगा. भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा. आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा. श्रीराम जय राम, जय जय राम.